Hello students, good afternoon to all of you. तर पाठीमागच्या 2 ऑनलाईन लेक्चरपूर्वी आपण रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरेंज स्टडी केल्या होत्या. तर थोडंसं इन शॉर्ट ब्रीफमध्ये रिॲक्शन्स ऑफ हॅलो अरेंजमध्ये काय काय स्टडी केलं ते थोडंसं आपण रिमाइंड करूया. सो वी स्टडीड रिॲक्शन ऑफ हॅलो अरेंज. In that, first of all, we studied reaction of haloarine with metals. तर सुरुवातीला हॅलोअरिनच्या मेटलबरोबरच्या रिॲक्शन्स आपण स्टडी केल्या. रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिन्स विथ मेटल्स. त्याच्यामध्ये पहिली रिॲक्शन आपण स्टडी केली होती वुर्ज-फिटिक रिॲक्शन. त्यानंतर वुर्ज-फिटिक रिॲक्शननंतर आपण फिटिक रिॲक्शन हे सुद्धा आपण स्टडी केलं. त्याच्यानंतर रिॲक्शन्स ऑफ हॅलोअरिनमध्ये आपण दुसरी रिॲक्शन स्टडी केली होती. दॅट रिॲक्शन वॉज न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन ऑफ हॅलोअरिन्स. तर शॉर्टमध्ये मी लिहितो आहे. तर दुसरी रिॲक्शन होती न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन. सो न्यूक्लिओफिलिक substitution, that is SN of haloarines. तर ही रिॲक्शनसुद्धा पाठीमागे आपण स्टडी केली आहे. न्यूक्लिओफिलिक सबस्टिट्यूशन दॅट इज SN ऑफ हॅलोअरिन्स. तर याच्यामध्ये वेगवेगळ्या रिॲक्शन स्टडी केल्या. त्याच्यानंतर आपण नेक्स्ट आर्टिकल स्टडी केलं होतं किंवा नेक्स्ट रिॲक्शन स्टडी केली होती आणि ती रिॲक्शन होती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन. परत इथे मी शॉर्टमध्ये लिहितो आहे. तर त्याच्यापुढे आपण स्टडी केलं होतं इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन दॅट इज SE. सो इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन आरिल हॅलाइड्स. इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन आरिल हॅलाइड्स. तर अशा प्रकारे ही तिसरी रिॲक्शन आपण स्टडी केली होती इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन आरिल हॅलाइड्स. आता ह्या तिसऱ्या रिॲक्शनमध्ये इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन आरिल हॅलाइड्समध्ये आपण पहिली रिॲक्शन स्टडी केली होती. दॅट रिॲक्शन वॉज हॅलोजिनेशन रिॲक्शन. तर इलेक्ट्रोफिलिक सबस्टिट्यूशन इन आरिल हॅलाइडमध्ये पहिली रिॲक्शन होती हॅलोजिनेशन. तर सुरुवातीला आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन स्टडी केली. तर हॅलोजिनेशन रिॲक्शन कशा प्रकारचे आहे. सो हॅलोजिनेशन रिॲक्शन इज कॅर्ड आउट बाय रिॲक्टिंग हॅलोअरिन विथ हॅलोजन. सो हॅलोजिनेशन रिॲक्शन इज कॅर्ड आउट बाय रिॲक्टिंग हॅलोअरिन. तर हॅलोअरिन आपण घेतो स्टार्टिंग मटेरियल आणि ह्या हॅलोअरिनची रिॲक्शन आपण कुणाबरोबर करतो. इट इज रिॲक्टेड विथ हॅलोजन. सो हॅलोअरिन्स आर रिॲक्टेड विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक सॉल्ट. तर फेरिक सॉल्टच्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन आपण कॅरी आउट करतो. तर अशा प्रकारे आपण हॅलोजिनेशन रिॲक्शन आपण स्टडी केली. सो हॅलोजिनेशन रिॲक्शन इज कॅर्ड आउट बाय रिॲक्टिंग हॅलोअरिन विथ हॅलोजन इन प्रेझेन्स ऑफ फेरिक सॉल्ट ॲज अ कॅटॅलिस्ट. हॅलोजिनेशन रिॲक्शन आपण स्टडी केल्यानंतर त्याच्या पुढची रिॲक्शन आपण स्टडी केली होती. दॅट रिॲक्शन वॉज नायट्रेशन रिॲक्शन. तर याच्यामध्ये हॅलोजिनेशन नंतर आपण नायट्रेशन रिॲक्शन आपण स्टडी केली. सो नायट्रेशन इट इज कॅर्ड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन विथ कॉन्सन्ट्रेटेड HNO3 इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. आता नायट्रेशन रिॲक्शन कशी कॅरी आउट केली जाते. सो इट इज कॅर्ड आउट बाय हिटिंग हॅलोअरिन. तर हॅलोअरिन घ्यायचं आणि त्या हॅलोअरिनचं हीटिंग करायचं. सो नायट्रेशन इज कॅर्ड आउट by heating haloarine with
with concentrated HNO3. With concentrated HNO3. तर कॉन्सन्ट्रेटेड HNO3च्या प्रेझेन्समध्ये ही रिॲक्शन कॅरी आउट केली जाते अँड रिॲक्शन इज कॅरीड आउट अगेन इन प्रेझेन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड H2SO4. तर नायट्रेशन रिॲक्शन कशी केली जाते? सो हॅलोआरिन is reacted with concentrated HNO3 in presence of concentrated H2SO4. तर अशा प्रकारे नायट्रेशन रिॲक्शन आपण स्टडी केली. त्यानंतर त्याच्या पुढची नेक्स्ट रिॲक्शनसुद्धा आपण पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला स्टडी केली होती. दॅट रिॲक्शन वॉज सल्फोनेशन रिॲक्शन. तर त्याच्या पुढची रिॲक्शन आपण स्टडी केली होती सल्फोनेशन. तर आता सल्फोनेशन रिॲक्शन जी आहे तर सल्फोनेशन रिॲक्शन कशा प्रकारची होती? सो इट इज कॅरीड आउट, सल्फोनेशन इज कॅरीड आउट बाय हिटिंग हॅलोआरिन. सल्फोनेशन इज कॅरीड आउट बाय हिटिंग हॅलोआरिन with fuming H2SO4. So haloarine is reacted with fuming H2SO4. तर अशा प्रकारे ही जी रिॲक्शन आहे ह्या रिॲक्शनला काय म्हणतो आपण? सल्फोनेशन रिॲक्शन. सो आफ्टर स्टडीइंग सल्फोनेशन रिॲक्शन then we studied the next reaction and that reaction was Friedel-Crafts reaction. त्याच्यानंतर त्याच्या पुढची रिॲक्शन आपण स्टडी केली होती ती होती फ्रिडेल-क्राफ्ट्स रिॲक्शन. तर फ्रिडेल-क्राफ्ट्स रिॲक्शन जे आहे त्या फ्रिडेल-क्राफ्ट्स रिॲक्शनमध्ये दोन रिॲक्शन आपण स्टडी केल्या. त्यातली पहिली रिॲक्शन होती फ्रिडेल-क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि दुसरी रिॲक्शन होती फ्रिडेल-क्राफ्ट्स असायलेशन. तर फ्रिडेल-क्राफ्ट्स अल्कायलेशन आणि फ्रिडेल-क्राफ्ट्स असायलेशन हे आपण स्टडी केलं. तर इथं आपण रिॲक्शन्स ऑफ हॅलोआरिन इथं आपण फिनिश केलेले आहेत. तर ह्या रिॲक्शन आपण डिटेलमध्ये समजावून घेतल्या. त्याचबरोबर काही एक्झाम्पलसुद्धा आपण स्टडी केलेले आहेत. त्यानंतर पाठीमागच्या ऑनलाईन लेक्चरला ह्या टॉपिकमधलं लास्ट आर्टिकल आपण स्टडी करायला स्टार्ट केलेलं आहे. दॅट आर्टिकल इज युजेस अँड एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स ऑफ सम पॉलीहॅलोजन कंपाऊंड्स. तर काही पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे युजेस किंवा त्यांचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स कशा प्रकारचे आहेत हे आपण स्टडी करायला स्टार्ट केलेलं आहे. तर याच्यामध्ये पहिल्यांदा आपण स्टडी केला, पहिलं पॉलीहॅलोजन कंपाऊंड स्टडी केलं होतं त्याचं नाव होतं डायक्लोरोमिथेन. इट इज द कॉमन नेम डायक्लोरोमिथेन or its IUPAC name is methylene dichloride. And what is its molecular formula? CH2Cl2. तर आपण डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन डायक्लोराइड ह्या पॉलीहॅलोजन कंपाऊंडचे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्ससुद्धा पाठीमागच्या लेक्चरला आपण स्टडी केले होते. तर डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन डायक्लोराइड जे आहे ते कसं आहे? सो इट इज द कलरलेस लिक्विड. इट इज द कलरलेस लिक्विड और इट इज द कलरलेस लिक्विड अँड इट इज volatile लिक्विड अँड इट हॅविंग ए स्वीट अरोमा. आणि त्याचा जो स्मेल आहे किंवा त्याचा जो ओडर आहे तो ओडर स्वीट असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यानंतर याचे युजेस जे आहेत ते युजेसमध्ये आपण स्टडी केलं होतं. इट इज यूज्ड ॲज अ सॉल्वंट. तर रिॲक्शन होत असताना त्याचा सॉल्वंट म्हणून सुद्धा वापर केला जातो. किंवा इट इज यूज्ड ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल्स. तर असे त्याचे शॉर्टमध्ये आपण युजेस आपण स्टडी केले. आणि त्याच्यानंतर
ज्या मिथिलीन डायक्लोराईड किंवा डायक्लोरोमिथेनचे आपण एन्व्हायरमेंटल इफेक्ट स्टडी केले. त्यामध्ये पहिला एन्व्हायरमेंटल इफेक्ट होता ओव्हर एक्सपोजर कॉजेस डिझनेस. तर शेच्या सहवासात आपण दीर्घकाळ राहिलो किंवा आपलं ओव्हर एक्सपोजर झालं तर त्यामुळं वेगवेगळे आपल्याला इफेक्ट्स जाणवतात. त्यामध्ये पहिला आहे डिझिनस. डिझिनस म्हणजे मराठीमध्ये आपण त्याला काय म्हणतो, चक्कर येते, चक्कर येणे, डिझिनस. किंवा त्याच्यामुळं फटीगसुद्धा होऊ शकतं. किंवा नॉझिया. तर नॉसिया म्हणजे मळमळल्यासारखं होतं. किंवा हेडेक म्हणजे डोकीदुखी. तर अशा प्रकारचे हे एन्व्हायरमेंटल इफेक्ट असलेले आपल्याला पाहायला मिळेल. आणि जर याचा डायरेक्ट डोळ्याशी संबंध आला तर आपल्या डोळ्यामध्ये जो कॉर्निया असतो त्या कॉर्नियालासुद्धा डॅमेज होण्याची शक्यता असते. तर अशा प्रकारे पहिलं पॉलीहेलोजन कंपाऊंड आपण स्टडी केलं होतं. अँड दॅट पॉलीहेलोजन कंपाऊंड वॉज मिथिलीन डायक्लोराईड किंवा त्याला डायक्लोरोमिथेन असं आपण म्हणतो. त्यानंतर त्याच्या पुढचं नेक्स्ट आपल्याला स्टडी करायचं दॅट इज डायक्लोरोमिथेन. आता पुढचं जे आहे ते पुढचं आपल्याला स्टडी करायचं आहे. तर पुढचं आहे नेक्स्ट आहे क्लोरोफॉर्म. तर आता क्लोरोफॉर्मचा आपल्याला स्टडी करायचा आहे. तर क्लोरोफॉर्म जे आहे त्या क्लोरोफॉर्मचं IUPAC नेम काय आहे, ट्रायक्लोरोमिथेन. सो क्लोरोफॉर्म इट्स IUPAC name is trichloromethane and its formulation or its molecular formula is CHCl3. तर CHCl3 असा त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर आता क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेनचे आपण सुरुवातीला त्याचं नेचर कशा प्रकारचं आहे किंवा त्याच्या फिजिकल प्रॉपर्टीज काय आहेत ते आपण सुरुवातीला स्टडी करूया. सो दिस क्लोरोफॉर्म इज कलरलेस लिक्विड. तर क्लोरोफॉर्म जे आहे ते क्लोरोफॉर्म कसं आहे, प्युअर क्लोरोफॉर्म इज कलरलेस लिक्विड. तर प्युअर क्लोरोफॉर्म हे कलरलेस लिक्विड असलेलं आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर इट हॅविंग ए पिक्युलियर स्वीट स्मेल. तर ह्या क्लोरोफॉर्मला पिक्युलियर स्वीट स्मेल असलेला आपल्याला पाहायला मिळेल. तर त्याचा वास जो आहे तो वास गोड आहे. तर पिक्युलियर स्मेल किंवा पिक्युलियर स्वीट स्मेल त्याचा असलेला आपल्याला पाहायला मिळेल. त्याच्यानंतर हे जे क्लोरोफॉर्म आहे तर त्या क्लोरोफॉर्मचे जे काही युजेस आहेत त्या युजेसमध्ये पहिला यूज आहे, सो इट इज यूज टू प्रिपेअर क्लोरोफ्ल्युरोमिथेन. तर ह्या क्लोरोफॉर्मचा वापर कशासाठी केला जातो, क्लोरोफ्ल्युरोमिथेन जे आहे त्या क्लोरोफ्ल्युरोमिथेनचं प्रिपरेशन करण्यासाठी केला जातो. तर हा जो क्लोरोफ्ल्युरोमिथेन आहे इट इज द रेफ्रिजरंट. तो रेफ्रिजरंट आहे, तो कूलिंग इफेक्ट निर्माण करतो आणि त्याला म्हणतो आपण R22. म्हणजे क्लोरोफ्ल्युरोमिथेन तयार करण्यासाठी हा क्लोरोफॉर्मचा वापर केला जातो किंवा रेफ्रिजरंट R22 तयार करण्यासाठी ह्या क्लोरोफॉर्मचा वापर केला जातो. त्याच्यानंतर त्याच्या पुढचा थर्ड यूज आहे
it is used as a solvent. So it is used as a solvent for extraction of natural products like gums, fats, resins. तर गम फॅट्स किंवा रेझिन जे आहेत त्याचं एक्स्ट्रॅक्शन करण्यासाठी सुद्धा ह्या क्लोरोफॉर्मचा वापर केला होतो. किंवा इट इज द सोर्स ऑफ डायक्लोरोकार्बिन. तर हे जे क्लोरोफॉर्म आहे ते क्लोरोफॉर्म का आहे, सोर्स आहे. कोणाचा सोर्स आहे, तर एक रिॲक्टिव्ह कंपाऊंड आहे त्याचं नाव आहे डायक्लोरोकार्बिन. So it is used as a source of डायक्लोरोकार्बिन. तर डायक्लोरोकार्बिन जे आहे ते डायक्लोरोकार्बिन तयार करण्यासाठी सुद्धा ह्या क्लोरोफॉर्मचा वापर केला होतो. आता हे जे क्लोरोफॉर्म आहे त्या क्लोरोफॉर्मचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आपण स्टडी करूया. सो इट कॉजेस डिप्रेशन इन सेंट्रल नर्वस सिस्टीम, और क्लोरोफॉर्म कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमचं डिप्रेशन होण्यापाठीमागं सुद्धा हा क्लोरोफॉर्म कारणीभूत ठरत असतो. डिप्रेशन म्हणजे औदासीन्य किंवा उदासीनता. तर सेंट्रल नर्वस सिस्टीम जे आहे त्या सेंट्रल नर्वस सिस्टीमच्या कार्यामध्ये अडथळा आणणे किंवा औदासीन्य आणण्यासाठी सुद्धा हे क्लोरोफॉर्म कारणीभूत ठरत असतं. तर आपण पहिला एन्व्हायरमेंटल इफेक्ट स्टडी केला. क्लोरोफॉर्म कॉजेस डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर सेंट्रल नर्वस सिस्टीमचं ते डिप्रेशन करतं. किंवा त्याच्या पुढचा इफेक्ट आहे इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर अ शॉर्ट टाइम कॉजेस डिझिनस, फटीग, हेडॅक एक्सेट्रा. तर क्लोरोफॉर्म जे आहे त्या क्लोरोफॉर्मचा शॉर्ट पिरियडसाठी, तर शॉर्ट टाईमसाठी तो जर इनहेल केला गेला, इनहेलिंग क्लोरोफॉर्म फॉर शॉर्ट टाईम इट कॉजेस डिझिनस, देन फटीग, देन हेडॅक. आणि त्याचं जर लॉंग एक्सपोजर झालं, सो इट्स लॉंग एक्सपोजर इट अफेक्ट्स ऑन लिव्हर. तर ते लिव्हरवरती परिणाम करतं. लॉंग एक्सपोजर म्हणजे दीर्घकाळ ह्याच्या जर सहवासात राहिलं तर आपल्या ज्या शरीरामध्ये जे लिव्हर आहे त्या लिव्हरवरती सुद्धा परिणाम झालेला आपल्याला पाहायला मिळतो. सो दिस क्लोरोफॉर्म on long exposure to chloroform when exposed to air and light, it forms poisonous compound that is phosgene. तर आता हे जे क्लोरोफॉर्म आहे त्या क्लोरोफॉर्मचं एक्सपोजर झालं. On exposure to light and air, chloroform when exposed to air and light, it forms a poisonous compound, and that poisonous compound is phosgene. तर क्लोरोफॉर्म हवेत उडं राहिलं किंवा लाईटला एक्सपोज झालं तर त्याच्यामुळं फॉस्झिन नावाचा पॉयझनस कंपाऊंड तयार होतो. मग हा फॉस्झिन जो पॉयझनस सबस्टन्स आहे किंवा पॉयझनस कंपाऊंड आहे तो तयार होऊ नये म्हणून काय केलं जातं,
सो इट इज स्टोअर्ड इन डार्क कलर्ड एअरटाईट बॉटल्स. तर क्लोरोफॉर्मचं एक्सपोजर लाईटला किंवा सनलाईटला झालं तर फॉझिन तयार होतो आणि हा पॉयझनस गॅस आहे. मग पॉयझनस गॅस फॉझिन जो आहे तो तयार होऊ द्यायचा नसेल तर काय करावं लागतं आपल्याला, तर हे जे क्लोरोफॉर्म आहे ते क्लोरोफॉर्म डार्क कलर्ड एअरटाईट बॉटलमध्ये आपल्याला स्टोअर करावं लागतं. डार्क कलर्ड एअरटाईट बॉटलमध्ये जर स्टोअर केलं तर ते एअरला किंवा लाईटला एक्सपोज होत नाही आणि मग फॉझिन गॅस तयार होत नाही. तर अशा प्रकारे क्लोरोफॉर्म जे आहे ते क्लोरोफॉर्म डार्क कलर्ड एअरटाईट बॉटलमध्ये प्लेस केलेलं असतं किंवा स्टोअर केलेलं असतं. तर पाठीमागं क्वेश्चन विचारलं याच्यावरती 2 मार्कला वाय क्लोरोफॉर्म इज स्टोअर्ड इन डार्क कलर्ड एअरटाईट बॉटल्स. क्लोरोफॉर्म हे डार्क कलर्ड एअरटाईट बॉटलमध्ये का स्टोअर केलं जातं, तर त्याचं ॲक्च्युअल रिझन काय, तर क्लोरोफॉर्म एअरला किंवा लाईटला एक्सपोज झाला तर पॉयझनस गॅस तयार होतो आणि तो पॉयझनस गॅस कुठला आहे किंवा पॉयझनस कंपाऊंड तयार होतं, ते कंपाऊंड कुठलं आहे, फॉझिन. तर इथं आपण क्लोरोफॉर्म किंवा ट्रायक्लोरोमिथेन जे आहेत तर त्याचे युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स इथं आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट पॉलिहॅलोजन कंपाऊंड आहे कार्बन टेट्राक्लोराइड. कार्बन टेट्राक्लोराइड दॅट इज CCl4. कार्बन टेट्राक्लोराइड, कार्बन टेट्रा 4 क्लोरीन आहेत त्यामुळं टेट्रा आणि क्लोरीन आहे त्यामुळं क्लोराइड, कार्बन टेट्राक्लोराइड. तर ह्या CCl4 किंवा कार्बन टेट्राक्लोराइडचं IUPAC नेम जर बघितलं तर त्या IUPAC नेम काय आहे, टेट्राक्लोरोमिथेन. 4 क्लोरीन ॲटम आहेत म्हणून टेट्राक्लोरो आणि एकच कार्बन ॲटम असेल त्यामुळं पॅरेंट अल्केन कुठला झाला, मिथेन, म्हणून काय नाव आहे, टेट्राक्लोरोमिथेन. तर आता हे जे कार्बन टेट्राक्लोराइड आहे त्या कार्बन टेट्राक्लोराइडचे युजेस, एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण स्टडी करूया. सो कार्बन टेट्राक्लोराइड इट इज ए कलरलेस लिक्विड विथ स्वीट स्मेल. तर कार्बन टेट्राक्लोराइड जे आहे ते कार्बन टेट्राक्लोराइड कसं आहे, कलरलेस आहे किंवा व्हॉलेटाईल लिक्विड आहे. सो इट इज ए कलरलेस व्हॉलेटाईल लिक्विड अँड इट हॅविंग ए स्वीट स्मेल. त्याला गोड वास आहे किंवा प्लीझंट स्मेल आहे त्याचा. तर अशा प्रकारे एक प्रॉपर्टी इथं आपण स्टडी केली. त्याच्यानंतर त्याची युजेस आपण स्टडी करूया. सो इट इज व्हेरी युजफुल सॉल्वंट फॉर ऑइल्स, फॅट्स अँड रेझिन्स. तर ऑइल, फॅट्स किंवा रेझिन जे आहेत त्यासाठी हा काय आहे, इट इज द युजफुल सॉल्वंट. सो इट इज व्हेरी युजफुल सॉल्वंट फॉर ऑइल्स, फॅट्स, रेझिन्स. त्यानंतर दुसरा त्याचा यूज आहे, इट इज द सोर्स ऑफ क्लोरीन और इट सर्व्स. कार्बन टेट्राक्लोराइड सर्व्स ॲज अ सोर्स ऑफ क्लोरीन. तर कार्बन टेट्राक्लोराइड काय आहे, इट सर्व्स ॲज अ सोर्स ऑफ chlorine. Then this carbon tetrachloride it is used as a cleaning agent. ह्या कार्बन टेट्राक्लोराइडचा वापर क्लिनिंग एजंट म्हणून सुद्धा केला होतो. तर अशा प्रकारे युजेसमध्ये पहिला यूज आपण स्टडी केला होता, used as a solvent for extraction of oils, fats, resins. Then it is used as a source of chlorine आणि त्याच्यानंतर क्लिनिंग एजंट म्हणून सुद्धा ह्या कार्बन टेट्राक्लोराइडचा उपयोग होतो. त्यानंतर आता ह्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण स्टडी करूया.
सो इट इज हायली टॉक्सिक टू लिव्हर. तर ह्याला आपण एक्सपोज झालं तर याचा डायरेक्ट आपल्या लिव्हरवरती परिणाम होतो. इट इज हायली टॉक्सिक टू लिव्हर. लिव्हरसाठी ते अतिशय घातक असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. देन एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन इट मे अफेक्ट ऑन सेंट्रल नर्वस सिस्टीम. तर जास्त क्वांटिटीला हाय कॉन्सन्ट्रेशनला जर आपण जर एक्सपोज झालो तर त्याचा परिणाम आपल्या सेंट्रल नर्वस सिस्टीमवरती होतो. सो एक्सपोजर टू हाय कॉन्सन्ट्रेशन ऑफ कार्बन टेट्राक्लोराइड कॅन अफेक्ट सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड सस्पेक्टेड टू कार्सिनोजेनिक. आणि ओव्हर एक्सपोजर जर झालं तर याचा पुढचा परिणाम काय होतो, हे कार्सिनोजेनिक म्हणून ॲक्ट होतं, म्हणजे कॅन्सर प्रोड्युसिंग एजंट. तर याला ओव्हर एक्सपोजर जर वारंवार झालं तर आपल्याला कॅन्सर होण्याची शक्यता निर्माण होते. किंवा त्याच्यापुढे प्रोलॉंग्ड एक्सपोजर इट ऑल्सो कॉजेस डेथ. तर खूप काळ ह्याच्यामध्ये सानिध्यात राहिलं तर त्याच्यामुळे आपल्याला डेथसुद्धा येऊ शकते. प्रोलॉंग एक्सपोजर कॉजेस डेथ. सो दिस कार्बन टेट्राक्लोराइड इट इज यूज्ड ॲज अ ग्रीन हाऊस गॅस. तर ग्रीन हाऊस गॅस म्हणून सुद्धा ह्या कार्बन टेट्राक्लोराइडचा वापर केला जातो. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड आहे. दॅट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड इज आयोडोफॉर्म or its another name is triiodomethane. Its formulation is CHI3. 3 आयोडीन आहेत म्हणून ट्रायआयोडो आणि एकच कार्बन ॲटम आहे, त्यामुळे पॅरेंट अल्केन कुठं झालं, मिथेन. त्यामुळे CHI3चं IUPAC नेम काय आहे, ट्रायआयोडोमिथेन, आणि कॉमन नेम काय आहे, आयोडोफॉर्म. So this iodoform it is yellow crystalline substance with disagreeable smell. तर हे जे आयोडोफॉर्म आहे, हे आयोडोफॉर्म कसं आहे, तर आयोडोफॉर्म हे येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे. तर हा येलो क्रिस्टलाइन सबस्टन्स आहे आणि त्याचा स्मेल कसा आहे, डिसॲग्रिएबल स्मेल, म्हणजे नकोसा असणारा वास किंवा अनप्लिझंट स्मेल. डिसॲग्रिएबल स्मेल म्हणजे अनप्लिझंट स्मेल. तर अशा प्रकारे आपण थोडंसं फिजिकल प्रॉपर्टी आपण स्टडी केल्या. त्यानंतर युजेस आपण स्टडी करूया. सो इट इज यूज्ड इन मेडिसिन ॲज हीटिंग एजंट. तर हे जे आयोडोफॉर्म आहे त्या आयोडोफॉर्मचा वापर इट इज यूज्ड ॲज अ मेडिसिन इन हीलिंग एजंट. आता इथं हीलिंग एजंट, तर थोडंसं इथं स्पेलिंग मिस्टेक आहे. सो दिस इज नॉट हीटिंग बट दिस इज द हीलिंग, HEALING. So iodoform it is used as a healing agent. म्हणजे उपचार करण्यासाठी ह्या आयोडोफॉर्मचा वापर केला जातो. इट इज यूज्ड ॲज अ हिलिंग एजंट, उपचार करण्यासाठी त्याचा वापर केला जातो. अँड अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ वुंड्स. अँटीसेप्टिक इन ड्रेसिंग ऑफ वुंड्स. तर जखमा ज्या असतात त्या जखमेवरती ते अँटीसेप्टिक म्हणून वापर केला जातो. तर अशा प्रकारे
त्याचे जे युजेस आहेत ते युजेस पण आणखीन लिमिटेड असलेले आपल्याला पाहायला मिळतील. त्यानंतर त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय आहे ते आपण स्टडी करूया. सो इट कॉजेस इरिटेशन टू स्किन. तर त्याच्या कॉन्टॅक्टमध्ये राहिलं तर इरिटेशन म्हणजे त्याला आपण मराठीमध्ये क्षोभ किंवा चुरचुरणे. इट कॉजेस इरिटेशन टू स्किन अँड आईज. तर स्किन आणि जे काही आईज आहेत, डोळे आहेत, तिथं चरचर होतं किंवा त्यालाच आपण काय म्हणतो इरिटेशन. सो इट कॉजेस इरिटेशन टू स्किन अँड आईज. देन इट कॉजेस रेस्पिरेटरी इरिटेशन और ब्रीथिंग डिफिकल्टी. तर श्वासोच्छ्वास घेण्यामध्ये सुद्धा अडथळा निर्माण व्हायला लागतो, ब्रीथिंग डिफिकल्टी. त्यानंतर इट ऑल्सो कॉजेस डिझीनेस. देन नॉझिया. नॉसिया म्हणजे मळमळणे किंवा डिप्रेशन ऑफ सेंट्रल नर्वस सिस्टीम अँड व्हिज्युअल डिस्टर्बन्सेस. तर डोळ्यांनासुद्धा कमी दिसण्याचं प्रमाण ह्या आयोडोफॉर्मच्या कॉन्टॅक्टमध्ये दीर्घकाळ राहिलं तर असा प्रकारचा परिणाम होऊ शकतो. देन द नेक्स्ट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड इज फ्रिऑन्स. आता पुढचं फ्रिऑन नावाचं पॉलिहायड्रोजन कंपाऊंड आहे. सो दीज आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन. फ्रिऑन्स आर ऑर्गॅनिक कंपाऊंड्स ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन. तर क्लोरीन आणि फ्लोरीन जे आहे त्या क्लोरीन आणि फ्लोरीनचं हे काय आहे, तर दिस इज द ऑर्गॅनिक कंपाऊंड ऑफ क्लोरीन अँड फ्लोरीन. तर क्लोरीन आणि फ्लोरीन जे आहे त्या क्लोरीन आणि फ्लोरीनचं ते ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. सो इट इज द or freon, they are the organic compound of chlorine and fluorine. Chlorofluorocarbon are mostly used as a refrigerant. तर क्लोरोफ्लोरोकार्बन जे आहेत ते कार्बन क्लोरोफ्लोरो कंपाऊंडचा वापर किंवा ते आर यूज्ड ॲज अ रेफ्रिजरंट इन फ्रीज देन एअर कंडिशनिंग. तर जे काय एअर कंडिशनर असतात किंवा जे काही फ्रीज असतात तर त्या फ्रीजमध्ये ह्या फ्रिऑनचा रेफ्रिजरंट म्हणून ह्याचा वापर केला होतो. म्हणजे थोडक्यात कूलिंग इफेक्ट निर्माण करण्यासाठी ह्या फ्रिऑनचा वापर केला जातो. सो मोस्ट कॉमन रिप्रेझेंटेटिव्ह इज डायफ्लोरोमिथेन. difluoromethane, that is Freon 12. Others include chlorodifluoromethane. तर Freon 12 ते आहे किंवा अदर इन्क्लूड्स क्लोरोडायफ्लोरोमिथेन. तर आता याचे आपण युजेस स्टडी करूया. सो इट इज यूज्ड ॲज अ रेफ्रिजरंट इन फ्रीज अँड एअर कंडिशन. तर रेफ्रिजरंट म्हणून याचा फ्रीजमध्ये किंवा एअर कंडिशनरमध्ये वापर केला जातो. किंवा याचा आणखीन दुसरा उपयोग कुठे केला जातो. सो इट इज ऑल्सो यूज्ड ॲज अ प्रोपेलंट इन एरोसोल. एरोसोलमध्ये प्रोपेलंट म्हणून याचा वापर केला जातो किंवा बऱ्याचशा रिॲक्शनमध्ये
ह्याचा वापर सॉल्वंट म्हणून केला होतो. सो इट इज युज्ड ॲज अ सॉल्वंट. तर सॉल्वंट म्हणून सुद्धा ह्याचा वापर केला होतो. किंवा आणखीन एक यूज आहे, दे आर युज्ड ॲज अ ब्लोईंग एजंट इन मेकिंग फोम्स अँड पॅकेजिंग मटेरियल. तर याचा ब्लोईंग एजंट म्हणून सुद्धा वापर केला होतो. आता याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आपण स्टडी करूया. तर प्रामुख्याने याचा एक एन्व्हायरमेंटल इफेक्ट आहे. तो एन्व्हायरमेंटल इफेक्ट काय आहे? सो क्लोरोफ्लोरोकार्बन दॅट इज फ्रिऑन, chlorofluorocarbon that is freon, they are responsible for ozone depletion of ozone in stratosphere. तर जे काय स्ट्रॅटोस्फिअर आहेत त्याच्यामध्ये जे ओझोन आहे तर त्या ओझोन ते डिप्लिशन करण्याचं काम हे फ्रिऑन करतं आहे. म्हणजे ओझोन लेअरला जी काय बारीक छिद्र पडायला लागलेली आहेत तर ह्या CFCचा किंवा ह्या फ्रिऑनचा जास्त वापर आपण करतो आहे. त्यामुळे ओझोन जो आहे त्या ओझोनचं डिप्लिशन झालेलं आपल्याला पाहायला मिळेल. सो क्लोरोफ्लोरोकार्बन्स आर रिस्पॉन्सिबल फॉर ओझोन डिप्लिशन ऑफ ओझोन इन स्ट्रॅटोस्फिअर. सो रेग्युलर लार्ज इन्हेलेशन ऑफ फ्रिऑन रिझल्ट्स इन ब्रीथिंग, देन प्रॉब्लेम्स, देन organ damage or loss of consciousness. तर याचं सतत इन्हेलेशन झालं तर त्याच्यामुळे काय परिणाम होऊ शकतात? इट कॉजेस ब्रीथिंग प्रॉब्लेम, म्हणजे श्वासोश्वास घेण्याला अडथळा निर्माण होतो. सो रेग्युलर लार्ज इन्हेलेशन ऑफ फ्रिऑन, it results in breathing problem, then organ damage and loss of consciousness. तर शुद्ध सुद्धा हरवली जाते किंवा माणूस बेशुद्ध पडतो. हे जास्त प्रमाणामध्ये एक्सपोज झालं त्याला तर इट प्रोड्युसेस लॉस ऑफ कॉन्शियसनेस. त्यानंतर नेक्स्ट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड आहे, दॅट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड इज DDT. आता पुढचं आहे पॉलिहायड्रोजन कंपाऊंड किंवा लास्ट पॉलिहायड्रोजन कंपाऊंड आहे DDT. त्या DDT जे आहे ते DDT हा शॉर्ट फॉर्म आहे. त्यालाच फुल नेम काय आहे? डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन. डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन, इट इज द IUPAC नेम. पण आता हे जे डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन जे आहे तर त्याचा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला अशा प्रकारचा आहे. तर पाठीमागच्या 2 वर्षापूर्वी ड्रॉ द स्ट्रक्चरल फॉर्म्युला ऑफ DDT असा बोर्ड एक्झाममध्ये क्वेश्चन आलेला आहे. तर हा जो स्ट्रक्चरल फॉर्म्युला आहे तो स्ट्रक्चरल फॉर्म्युला व्यवस्थित रिप्रेझेंट करता आला पाहिजे आपल्याला परीक्षेमध्ये. तर ठीक आहे, DDT जे आहे त्या DDTचं नेचर किंवा त्याच्या प्रॉपर्टीज थोडक्यात आपण अभ्यासूया. DDT इट इज कलरलेस, इट इज टेस्टलेस, इट इज ओडरलेस and it is crystalline having insecticidal properties. तर हे कलरलेस लिक्विड आहे, ओडरलेस आहे, त्याला कसल्याही प्रकारचा वास नाही, किंवा टेस्टलेस, त्याला कसल्याही प्रकारची चव नाही. तर अशा प्रकारे आपण प्रॉपर्टी किंवा नेचर इथं आपण स्टडी केलं. त्यानंतर याचे युजेस जे आहेत त्या युजेसमध्ये पहिला यूज आहे सो इट किल्स इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाईज, मॉस्किटोज अँड बॉडी लाईस. तर ह्या DDTमुळं काय होतं? सो इट किल्स इन्सेक्ट लाईक हाऊस फ्लाईज, मॉस्किटोज
किंवा हाऊस फ्लाईज म्हणजे आपण घरामध्ये जे माशी असतो, माशी, ती हाऊस फ्लाय. तर हे हाऊस फ्लायला किल करतं किंवा मॉस्किटो ज्याला आपण डास म्हणतो त्यालासुद्धा कमी किल करतं. किंवा बॉडी लाईस म्हणजे थोडक्यात उवा. डोक्यामध्ये केसाची निगा नीट राखली नाही तर उवा होतात. तर ह्या इन्सेक्टला किल करण्यासाठी ह्या DDTचा वापर करतात. किंवा याचा आणखीन मेडिसिनल यूज काय आहे तर मलेरिया जो आहे तो मलेरिया कंट्रोल करण्यासाठी सुद्धा ह्याचं काम होतं किंवा याचा वापर केला जातो. किंवा टायफस म्हणजे साथीचा ताप. तर हे जे टायफस आहे किंवा साथीचा ताप बरा करण्यासाठी सुद्धा ह्या DDT किंवा त्यालाच आपण काय म्हणतो डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन असं म्हणतो. तर अशा प्रकारे युजेस स्टडी केल्यानंतर आता आपण त्याचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट स्टडी करूया. तर एक्सपोजर टू हाय डोसेस DDT मे कॉज ओमिटिंग. तर दीर्घकाळ ह्याच्या सहवासात राहिलं तर आपल्याला ओमिटिंग म्हणजे उलट्या व्हायला सुरुवात होते. किंवा शेकिनेस म्हणजे अस्थिरता. त्याच्या काळात जास्त किंवा त्याच्या सहवासात जास्त राहिलं तर आपल्याला थोडीशी अस्थिरता जाणवायला लागते. किंवा हे जे DDT आहे इट हॅविंग ए ॲडव्हर्स इफेक्ट ऑन लिव्हर अँड रिप्रोडक्शन. तर लिव्हरवरती सुद्धा त्याचा इफेक्ट झालेला पाहायला मिळतो. किंवा इट हॅविंग ॲडव्हर्स इफेक्ट ऑन रिप्रोडक्शन. त्याच्यानंतर when it is dissolved in oil and liquid it gets absorbed by skin. तर हे जे आहे हे ऑइलमध्ये किंवा लिपिडमध्ये डिझॉल्व झालं. वेन डिझॉल्व इन ऑइल ऑर लिपिड इट इज रेडिली ॲब्सॉर्ब बाय स्किन. तर आपलं जे स्किन आहे ते स्किन त्याला ॲब्सॉर्ब करतं. तर हे काय इट इज रेजिस्टन्स टू मेटाबॉलिझम व्हायला ते प्रवृत्त करतं. तर अशा प्रकारे त्यामुळं हे जे DDT आहे त्या DDTवरती गव्हर्मेंटनं काय आणलेलं आहे बॅन आणलेला आहे. त्याचा एक्स्ट्रा वापर किंवा व्यवस्थित वापर केला नाही तर त्याचे ॲडव्हर्स इफेक्ट भरपूर आहेत. त्यामुळं हे जे DDT आहे त्या DDTवरती काय आणलेलं आहे गव्हर्मेंटनं बॅन आणलेला पाहायला मिळेल. तर अशा प्रकारे आपल्या सिलेबसचं जे पॉलिहेल्जिन कंपाऊंड्स आहेत तर त्या पॉलिहेल्जिन कंपाऊंडचे आज आपण इथं युजेस किंवा त्यांचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स आपण स्टडी केले. पाठीमागच्या लेक्चरला आपण पहिल्यांदा डायक्लोरोमिथेन किंवा मिथिलीन डायक्लोराइडचे युजेस एन्व्हायरमेंटल इफेक्ट स्टडी केले. त्यानंतर क्लोरोफॉर्मचे एन्व्हायरमेंटल इफेक्ट आपण स्टडी केले. त्यानंतर नेक्स्ट होतं कार्बन टेट्राक्लोराइड किंवा आयोडोफॉर्म याचा सुद्धा आपण अभ्यास केला. त्यानंतर फ्रिऑन जे आहे ते फ्रिऑनचा आपण स्टडी केला. आणि त्याच्यानंतर लास्टला आपण DDT डायक्लोरोडायफिनिल ट्रायक्लोरोइथेन दॅट इज DDT ह्याचे सुद्धा आपण युजेस आणि एन्व्हायरमेंटल इफेक्ट्स स्टडी केले.
So with this we finished this topic, that is हॅलोजन डेरिव्हेटिव्स. तर हे शेवटचं आर्टिकल होतं. तर हे आर्टिकल इथं संपल्याबरोबर हा जो हॅलोजन डेरिव्हेटिव्ह हा जो टॉपिक आहे तो टॉपिक आपण कंप्लीट केलेला आहे. सो वी आर गोइंग टू स्टॉप हिअर. थँक यू.